नमस्कार. बदलापूर न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या नव्या इमारतीतील सभागृहाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून ही मागणी केली जात आहे. सर्व आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण आपल्याला आणि तुमच्या लवकरात लवकर कळू आणि सकाळी घेऊन आपण करूया. आणि सगळ्यात राजदादा सगळ्यात काही त्यांची असणारी मुलांनी त्यांच्या आमदार साहेब लढले नक्की असं पुढे घेऊन येतात साधी मागणी आहे असं. आणि हा फोटो तुम्हाला नक्कीच आपण पाहिलं ही मागणीची आहे ती अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. नव्या इमारतीतील सभागृहाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी जी आहे ती अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. नक्कीच या मागणी संदर्भात आपण बघू शकतो. आपले माजी उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्रीही होते आणि त्यांच्या ह्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी खूप अर्थनिधी म्हणजे निधी आपल्याला दिलेला आहे बऱ्याच विकास कामांसाठी. तर हा जो विषय आहे सभागृहाला अजितदादा यांचं नाव देण्याचा, ह्याचा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. आमचे सन्माननीय सदस्य आहेत, ह्यांच्यासमोर मी हा विषय मांडेल आणि व्यवस्थित डिस्कस करून आम्ही ह्याच्यावर काहीतरी नक्कीच डिसिजन घेऊ. नव्यान होत असलेल्या सभागृहाला स्वर्गीय नव्या सभागृहाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कसं पाहता? नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव जिल्ह्याचे सचिव अविनाशजी पवार यांचं पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे की स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव या नवीन इमारतीमधील सभागृहाला देण्यात यावं. यावरती अजितदादा यांचा जो काही कामाचा जर काही आढावा घेतला तर निश्चितच आम्ही अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन त्यांचं नाव या सभागृहाला देण्याचा प्रयत्न करू. कारण आदरणीय अजितदादा हे सगळ्याच नगरसेवकांसाठी एक आदर्श होते की कशा पद्धतीने काम करायचं. सकाळी लवकर उठून साईट व्हिजिट करणं, अधिकाऱ्यांना बोलवणं, ह्या गोष्टी त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत आणि त्या प्रत्येक नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे एक आदर्श म्हणून अजितदादांचं नाव या सभागृहाला देणं आम्ही सकारात्मक घेऊन ते नाव देण्याचा प्रयत्न करू.